तुम्ही आता गोदात त्यांच्या घरी नाही, तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहायचं. कोयनाताई, हे काय बोलतेस तू? कसं शक्य आहे? यांचा विश्वास संपादन करण्यात असमर्थ ठरलीये मी. अहो, तोच विश्वास जर संपादन करायचा असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याच घरात जाऊन राहायला पाहिजे. पण मला काय करावं लागणार? बाबा कदम, त्या गुरुवानं काशीसारख्या दिसणाऱ्या त्या मुलीबद्दल एक महत्वाची बातमी आम्हाला सांगितली आणि आमच्या निष्णात डोक्यात एक कल्पना आली. कंची ती मुलगी गावात कुठे राहते याचा पत्ता काढा. जी नाही, तिचा ठाव ठिकाणा काढतो, पण त्या पोरीचा आपल्याला काय उपयोग? ती मुलगी म्हणे पैशासाठी या गावात आली होती. जी त्या मुलीचा आपल्याला काशीच्या विरोधात काही उपयोग करता येतो का हे पाहायचंय. आपल्या मनात नसतानाही काही क्षुल्लक गोष्टींसाठी आपण असं काही करून बसतो की मग नजरही मिळू शकत नाही. मीही तसंच केलं. मला माझी चूक मान्य आणि प्रायश्चित्त म्हणूनच मी हे करतेय. मी मुंबईला परत जाते. बबली, ते तुला करावंच लागणार होतं. बबली, तुला ही जाणीव झाली हे खूप महत्वाचं आहे. माणूस वाईट नसतो बेटा, पण ज्या क्षणाला त्याच्या चित्तामध्ये स्वार्थ उगम पावतो तो क्षण वाईट असतो. तुझ्या आतमध्ये एक खूप निरागस मुलगी दडली आहे, जिचा स्वभाव इतरांना मदत करणार आहे. तिला जप, तिला जिवंत ठेव, तिला कधीही मरू देऊ नकोस. आणि मला असं कळलंय की तुमच्याकडे एक पाहुणी आली म्हणलं तिची विचारपूस करावी, चौकशी करावी म्हणून आलोय. पाहुणी नाही बा, माझ्याकडे कोण येते पाहुणी? असं गोदात्या, पोलिसांपेक्षा बी बारीक नजर आहे आमची. त्यामुळं गावातल्या प्रत्येकावर अगदी बारीक नजर ठेवतो आम्ही. त्यामुळं गप गुमान त्या पाहुणीला बाप्पाजींना भेटायला पाठवायचं. आणि योच सांगावा घेऊन आलोय मी इथं. आलती ना पाहुणी, आलती 4 दिवसासाठी. आज सकाळीच गेली नाही का मुंबईला. आता तुम्ही सकाळी आला असता तर भेटली असतील ना. असं नाही म्हणजे हे समजा खरं ना? आता मी आकाशापायी खोटं बोलू? अहो, ती काय माझी सगळी होती का सोयरी होती? आली तशी गेली. ठीक आहे, आत्ताही श्वास ठेवतो मी. येतो मी. खरंच? हो. म्हणजे तू आई होणार आहेस आणि मी बाबा होणार आहे. आपण आई बाबा होणार आहोत. एक बाळ आपल्या घरी एक बाळ येणार आहे. अहो गोदात्या, तुम्ही नसल्यामुळं कामिनीबाईंना घरकामासाठी बाईची गरज आहे. हा, मला वाटतं आपण ही संधी चुकवता कामा नये. होय ने? आता काय बोलतेस काय हे? हा? घरच्या लक्ष्मीनं, गावच्या भाग्यलक्ष्मीनं घरात मोलकरण म्हणून वावरायचं काय? अहो गोदात्या, जरा शांत व्हा ना. मला जर यांचा सहवास लाभत असेल तर मी काहीही करायला तयार आहे. पण मला फक्त एवढं कळत नाही की हे सगळं होणार कसं. तुम्ही तिथं काशी किंवा बबली म्हणून राहायचं नाही. हा, तुम्ही तिथं माझी मावस बहीण म्हणून जायचं. ट्विना, ट्विना, ट्विना.